श्री स्वामी समर्थ. संपूर्ण राशीचक्रातील 12वी आणि शेवटची रास म्हणजे मीन रास. मीन राशीबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत. मीन राशीचे पुरुष कसे असतात ते बघा. या राशीत जन्मणारे महाभाग भाग्यवान व आदर्शवादी असतात. जन्मतः भावुक, कोमल, स्पष्ट विचार, भौतिकवादी असतात. जीवनाच्या अनेक विसंगतीत सुद्धा त्यांच्यातील शालीनता व श्रेष्ठता अक्षुण्ण असते. ते आपले प्रत्येक कार्य दिव्यतेने पूर्ण करतात. यांच्या स्पष्ट, दृढ व व्यक्तिगत आणि मौलिक विचारांमुळे यांचे गृहस्थ जीवन म्हणावे तितके सुखी नसते. पत्नी, कुटुंबातील व्यक्ती यांच्या विचारांची खोलीच नीट समजू शकत नाहीत. नेतृत्वाचा असामान्य गुण यांच्यामध्ये असतो. समाज व देशाला एक गतिशील नेतृत्व देण्यात ते समर्थ असतात. आपला निरंतर व्यासंग, परिश्रम यामुळे यांच्या जीवनात यशाची घोडदौड सुरू राहते. समाजातील मानप्रतिष्ठा व निष्ठेमुळे ते कधी कल्पनेच्या साम्राज्यात विहार करीत नाहीत आणि व्यर्थ दिवा स्वप्नेही पाहत नाहीत. वास्तविक जीवनाच्या पृष्ठभूमीवर निरंतर संघर्षमय प्रवास सुरू असतो. नवीन शोध, संशोधनाचे कार्य सुरू असते. यांचा पूर्ण भाग्योदय असले संशोधन घेऊन विदेश यात्रा केल्यावरच होईल. या राशींच्या लोकांच्या जीवनाचा उत्तरार्ध यशस्वी असतो. जलप्रवृत्तीचे असल्याने पोटाचे विकार होतात. ईश्वरासंबंधी यांचे विचार स्पष्ट, परखड असतात. मंदिरात किंवा घरात स्थापलेल्या देवदेवतांच्या मूर्तींना ते ईश्वर मानत नाहीत. कर्मालाच ईश्वर मानतात. यामुळे जीवनाविषयक यांचा दृष्टिकोन एकदम स्पष्ट आणि उदार असल्यामुळेच आयुष्यात निरर्थक भटकणे किंवा निरर्थक विषयात ते स्वतःला गुंतून ठेवताना निर्धारित ध्येय गाठण्याकडे सर्वस्व अर्पण करतात. यांच्या जीवनात येणारी कोणत्याही प्रकारची निराशा, अपयश, अडचणी यांना विचलित करू शकत नाहीत. यांच्या स्वभावाचा थांग सहजपणे कोणालाही लागणे शक्य असते. आपल्या ध्येयपूर्तीसाठी ते कोणते पाऊल केव्हा पुढे टाकतील याचा अंदाज कोणीच घेऊ शकत नाही. यांच्या आयुष्यात अपयशाचे क्षण मोजकेच येतात. आपल्या कुटुंबातल्यांची भावना यांच्या जन्मतः असते. आपल्या परीने सर्वांची निस्वार्थ सेवा ते करतात. परंपरांना सांभाळून पूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावल्यामुळे एक प्रकारची आत्मानुभूती यांना आनंद देते. निसर्ग प्रेम यांची वरकरणीच असते. सढळ, सुलभ, सात्विक विचार सरणीमुळे छलकपटाला यांच्या जीवनात स्थान नाही. आपल्या स्वार्थासाठी इतरांना मूर्ख बनवणे यांना आवडत नाही. त्यामुळे यांची आर्थिक स्थिती डळमळीत असते. ही डळमळीत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केव्हाही चुकीच्या किंवा अनैतिक मार्गाचा अवलंब यांच्याकडून होणे अशक्य असते. परंतु धाडस, धैर्य, परिश्रम आणि प्रामाणिकपणा यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. आता बघा, मीन राशीच्या महिला कशा असतात. महिलांमध्ये मीन पुरुषांचे जवळपास सर्वच गुणदोष सामावलेले असतात. फक्त एकच फरक असतो, तो म्हणजे मीन पुरुषापेक्षा मीन महिला अधिक सुखी असतात. या एक आदर्श गृहिणी असतात. वेळ प्रसंगानुरूप बोलणे, वागणे यांना जमते. या बोलण्यात मधुरभाषी व कोमल विचारांच्या असतात. समाज व कुटुंबात नावाजलेल्या असतात. अर्थमंथनाची मूलभूत प्रवृत्ती यांच्यात असते. आदर्श माता, आदर्श पत्नी व आदर्शवादी समाजसेविका म्हणून यांची ख्याती होते. ज्यांच्यावर प्रेम करतील त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्या परिपूर्णतेने सहभागी होतात. तर मीन राशीच्या मित्र व शत्रू राशी कोणत्या? वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मकर या मीन राशीच्या सहयोगी व मित्र राशी आहेत. आर्थिक यश